बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देशात सध्या एक गंभीर आणि संतापजनक प्रकार चर्चेत आहे। बिहारमधील पटना येथे घडलेल्या एका घटनेविरोधात देगलूरमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याकच्या वतीने उपजिल्हाधिकारी देगलूर यांना निवेदन देण्यात आले आहे। बिहार राज्यातील पटना शहरामध्ये पार पडलेल्या डॉक्टर नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब मंचावरून ओढल्याची घटना घडली असून या प्रकाराचा तीव्र निषेध होत आहे। या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक देगलूरचे युवा शहराध्यक्ष सय्यद इरफान सय्यद मोहिउद्दीन यांनी आज दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी माननीय उपजिल्हाधिकारी साहेब देगलूर यांना सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे। निवेदनात म्हटले आहे की समोर उभी असलेली व्यक्ती कोणत्याही धर्माची असो, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, ती सर्वप्रथम एक स्त्री आहे। स्त्रीचा हिजाब ओढणे म्हणजे केवळ एका धर्माचा नव्हे तर संपूर्ण स्त्रीवर्गाच्या सन्मानावर घाला घालणे आहे। आज जर एका मुस्लिम महिलेसोबत असे वर्तन होत असेल तर उद्या हीच मानसिकता इतर धर्माच्या स्त्रियांच्याही सन्मानाला धक्का देऊ शकते, अशी गंभीर भीती या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे। स्त्रियांच्या कपड्यांवरून राजकारण करणे ही विकृत मानसिकता असून ही घटना संविधानाने दिलेल्या सन्मान व स्वातंत्र्याच्या अधिकारांवर थेट आघात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणात नितीश कुमार यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याकच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रतिलिपी माननीय राष्ट्रपती साहेब, माननीय पंतप्रधान, मुख्य सचिव साहेब, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठवण्यात आल्या आहेत। स्त्रीचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वाभिमान अबाधित राहायलाच हवा। कोणत्याही मंचावर कोणत्याही धर्माच्या स्त्रीशी असे वर्तन अस्वीकार्य आहे, अशी ठाम भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली आहे। या प्रकरणावर पुढील घडामोडींसाठी NCN न्यूज टीव्ही सोबत जोडलेले रहा। ही बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बिहारमध्ये घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे। एखाद्या महिलासोबत असं वर्तन करणं एखाद्या मोठ्या पदावर राहिलेल्या माणसाला ती शोभत नाही। त्यामुळे आम्ही महामहिम राष्ट्रपती यांना आपल्या डेप्युटी कलेक्टरमार्फत निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई करावी आणि पुढे चालून असा महिलांचा अपमान कुठे होऊ नये याबाबत शासनाने काहीतरी पावलं उचलावी। आणि अशा लोकांवर जर आपण योग्य ती कारवाई केली तर पुढे चालून आपल्या आई बहिणीवर असला कुठलाच अपमानाचा होणार नाही। त्यामुळे आम्ही उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती साहेब, पंतप्रधान साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। आम्हाला अपेक्षा आहे की पुढे येणाऱ्या काळात कुठल्याच बहिणीसोबत असला अपमानजनक किस्सा होणार नाही। त्यामुळे आम्ही हे निवेदन देण्यासाठी जमलेलो आहे। आणि जर असा चालत राहिला, आज एखाद्या मुस्लिम बहिणीसोबत हा झालेला आहे, पुढे अजून होऊ शकतो। त्यामुळे असे घटना भविष्यात होऊ नये, आई बहिणी हे सुरक्षित राहिले पाहिजेत। त्यामुळे हे निवेदन देण्यात आले। आम्हाला अपेक्षा आहे साहेबांकडून न्याय मिळेल। धन्यवाद। मकसद है जो बिहार में जो हमारी जो बहन है इस्लाम के जो तौर तरीके के साथ में जो काम की है उसके एतबार से जो है जो बिहार के जो मंत्री है तो उन्होंने जो है हमारे इस्लाम के एतबार से जो है बहुत बुरी तरीके से जो है हमारे पास वो तरीक़ा नहीं है, बल्कि वो पर्दे को जो है उछाला गया। तो हम इस वजह से जो है यहाँ पर कलेक्टर ऑफिस में आए हैं और मेमोरेंडम दिया गया है। तो इसके एतबार से जो है कार्रवाई की जाए और वहाँ तक की बात पहुँचे।